हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. या थंडीमुळे ना असं कुडकुडल्यासारखं झालं आहे. मला ना बाहेरच निघावं असं वाटत नाही. असं वाटते की बाहेर कोणीतरी बर्फ मारते की काय माझ्या अंगावर. असो, आजची सुरुवात ना या स्पेशल हिवाळ्यामध्ये बनणाऱ्या ओल्या लसणाचे पराठ्याची करूया. पराठ्याची म्हणजे पराठ्यांपासून करूया. होऊन जातं यार कधी कधी फंबल. ॲडजस्ट करायचं ना तुम्ही पण. तर काय नाही, मस्तपैकी याला ना हिरव्यागार सांबाराने सजवलं म्हणजे मळून घेतलं आणि पाणी टाकून बढिया याचं पीठ मळून घेतलं. आता याला कसं बनवायचं हे सगळं मी काही सांगणार नाही, सगळ्यांना येतेच आहे, कारण हे सगळं नॉर्मल आहे यार, पराठ्यांसारखे बनवायचं. आणि काय, स्वतः बनवलं म्हणून ट्राय तरी करून घेऊया ना, नाहीतर कमी जास्त राहिलं तर मग तेही पुन्हा प्रॉब्लेम. माझी मातोश्री चिडेल ना तिकडे. बरेच झाले तसे, खाऊ शकतो कोणी पण, चांगलंच बनवते यार मी. आणि पराठा बनवला म्हणजे काय स्वयंपाक लागत नाही असं नाही, स्वयंपाकसुद्धा करावं लागतं. आणि दिवसभर मस्त झोपा काढल्यानंतर सायंकाळी हे आपल्या कुर्त्यांचं घेऊन बसले. एवढ्या दिवसापासून हे कुर्त्या पडून, दिवस नाही महिन्यांपासून हे कुर्त्या पडून आहेत, तर त्याला जरा फिटिंग नको करायला का मी, तेच करून घेतलं. आणि बंदा दिवस झोपा काढल्यानंतर रात्रीला हे घेऊन बसली ना पसारा, तर म्हणून एवढ्या रात्री अंधारात करत बसते. आणि माझं माप माहिती आहे, मी असं घेते, काही नाही. पूर्ण कुर्त्यांना जरा फिटिंग करून घेतली आणि रात्रीला माझ्या मुलीच्या पायाची मालिश करून दिली. आणि आजचा दिवस जरा बोरच केला. काही नाही, तिचे जरा नखरा जिळून घेतले. म्हणजे मला थंडी वाटते पण हिला थंडी नाही वाटत का, तर म्हटलं हिला स्वेटर घालून देते. पण पहा ना, स्वेटर घालण्यासाठी पण किती नखरे असतात तिचे. स्वेटर तर घालून दिला, पण माझ्याकडून तिने स्वेटर काढून पण घेतलं. आणि हा जो पसारा, या कुर्तीला म्हणजे मी फोल्ड कसं करावं, त्याची घडी करायची की नाही करायची, गेल्या ओपनच ठेवायचं. म्हणजे 1 टेक झाला, 2 टेक झाले, 3 टेक झाले, फेकून दिले. चिडच आली यार मलाही चिडचिड होते ना, पण नाही, मलाच घरी कळावं लागेल ना. काय, पुन्हा घेऊन बसली त्याला. आणि कसं बसं हिला चोळामोळा करून शेवटी मी तिला घडी करून घेतलीच. जे हा जो नेटलागेपणावाला काम आहे ना, हे माझ्याच अंगी आहे. आणि मलाच ते कसं बसं सांभाळून घ्यावंच लागतं. कोण झेलणार आहे मला. आणि बघा ना, कौतुकवाली बाई, म्हणजे मी कामं करत आहे म्हणून हिने पण कामं नको करायला का, तर काय, बघा ना, दाखवून राहिली आहे ती पण तिचे कामं. आणि हे ऑर्गनाईज करण्याचं काम म्हणजे सगळ्यात जास्त जीव निघून जाते माझा. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.